MPSC करणाऱ्या मुलांनो, लक्ष द्या, आयोगाने परीक्षेच्या नियमात आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल केले आहेत। आता परीक्षेला 4 नाही तर 5 पर्याय असणार आहेत। आणि हो, जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा नसेल तर 5वा पर्याय निवडणे बंधनकारक आहे। जर तुम्ही एकही पर्याय निवडला नाही तर सरळ 25% गुण वजा केले जातील। म्हणजेच आता प्रश्न कोरा सोडला तरी निगेटिव्ह मार्किंग लागू होणार। यासोबतच बैठक क्रमांक आता 8 ऐवजी 7 अंकी असेल, जो पूर्ण प्रक्रियेसाठी कायम राहील। उत्तरपत्रिका सुद्धा आता 2 भागात विभागली जाईल। घाबरू नका, हे नियम 1 मार्च 2026 नंतरच्या परीक्षांना लागू होणार आहेत, पण तयारी आतापासूनच ठेवावी लागेल। MPSC च्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा।